वाकलर आणि शिरडोन संघ बोलण्यात येतात. पहिलं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकरला विलास आणि दुसऱ्या बाजूला रामनाथ. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय ती वाकलन विपक्ष शिरडोन. बोलनाथ गायकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या सामन्याचा हिरो विलास पाटील स्ट्रायकरला. पंच श्रीनाथ पाटील वाईटचा इशारा करतात. अवंतर धावसंख्येने इथं शिरडोन संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. गुड फिल्डिंग. फक्त सिंगल आली आहे. तर रमेश पाटील संदप तुम्हाला विनंती असेल, आयोजक राजू काटे आणि भीम काळन तुम्हाला आमंत्रित करतात. या रमेश पाटील. भीम कालन आणि राजू काटे यांचे मित्र रमेश पाटील संदप यांचं आगमन झालं. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. दोस्ती 40+ चषक 2024 पर्व आपण दुसरं पाहतोय. भोलानाथ पुन्हा एकदा तयार. हनुमान मात्रे यष्टीरक्षक आहेत. त्यांच्या डोक्यावरने चेंडू फ्लाय झालाय. तोपर्यंत धाबा येतात त्या 2. नक्कीच, कारण स्पर्धेचं नाव आहे दोस्ती 40+ चषक. 40+ ग्रामीण आगरी बॉयज आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्यांचा मित्रपरिवार आपण पाहतो. राजू काटे आणि भीम काळे यांचा. किशोर पाटील असतील, दिलीप पाटील देसाई असतील, साई मात्रे असतील, रवी भोईर असतील, अरविंद पाटील वडवली असतील, सुभाष पाटील संदप असतील, कैलास पोरजी धानसर असतील, सोमनाथ भोईर असतील, सचिन भोईर असतील. सर्व मित्रपरिवार संपूर्ण दिवसामध्ये येऊन गेलाय. तर त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल होतोय. बोलानात पुन्हा एकदा तयार. क्या बात आहे. जागेवरनं ऑन साइडला भिरकावून दिला. विलास पाटीलच्या बॅट बंद आला. षटकार. 11 धावा आपण पाहतो धावफलकावर. 4 षटकांच्या लढतीमध्ये 45 ते 50 धावा व्हायलाच हव्यात. या सीझन मध्ये जर विचार केला तर वाकलन संघानं 3 ट्रॉफ्या द्वितीय क्रमांकाच्या पटकावल्यात. भोलानाथ गायकर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच श्रीनाथ पाटील वाईटचा इशारा करतात. धावसंख्या 12 वर पोहोचते. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. दुसरीचा प्रयत्न होईल का? चेंडू स्वतः गोलंदाज बोलानात उचलतात तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. भीम कलानीच्या माध्यमातून आपण लेदरची क्रिकेट अकॅडमी पाहत असतो. आकार क्रिकेट अकॅडमी मिलापनगर गणेश मंदिरच्या जवळ डोंबिवलीला आपण पाहत असतो. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना ही अकॅडमी स्थापन करून सातत्यानं नवीन नवीन मुलांना ते प्रशिक्षण देत असतात. ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत नितीन पाटील. गुड फिल्डिंग. चेंडू फेक डोक्यावरनं गेली आहे. जयेंद्र भोईर आहेत बॅकिंगला. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 15 वर. षटक समाप्त होतोय. भोलानाथ गायकर यांचा बिनबाद 15 अशी दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर शिरडोन संघानं 80 धावा कुठल्या होत्या. कमलाकर भोईर येतात. अनुभवी गोलंदाज केडी.
सुरुवात चांगली झाली आहे जयगावदेवी 40+ शिरडोन संघाची. बिनबाद 15. पहिल्या सामन्याचा हिरो विलास पाटील स्ट्राईक एंडला, तर गोलंदाज कमलाकर भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान चेंडू खाली राहिला. यष्टीरक्षक सातत्यानं चुका करतात हनुमान म्हात्रे. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 16 वर पोहोचली आहे. क्या बात है, क्या बात है. वेगावर स्वार होत आहेत. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. चांगली गोलंदाजी करतात कमलाकर भोईर. त्यांना माहिती आहे पहिल्या षटकात 15 धावा गेल्यात. इथून आपल्याला चांगली गोलंदाजी करायची. त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी करतात कमलाकर भोईर. पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत नितीन पाटील. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा डोक्यावरनं गेला असता मात्र आता व्यवस्थित त्यांनी चेंडू फेकला. कारण हनुमान विचारात पडत असतात नितीन कुठे चेंडू फेकतील. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. समोर खेळले तर ऑन साइडला. क्या बात आहे. पंच गेला चेंडूला. विलास पाटीलच्या बॅट मधनं षटकार आला. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 8 धावा आल्या 4 चेंडूंमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये विलास पाटील 38 धावा कुठल्या होत्या. चेंडू फार उंच टेक ऑफ घेतला चेंडूने. इथे मात्र चूक झाली. दुसरीचा प्रयत्न करतात. तिसरीचा प्रयत्न. रामनाथ पुढे सरकतात. तोपर्यंत धावा आल्या त्या 3. 22च्या स्वरूपात 3 धावा आल्या. श्रीनाथ पाटील आम्हाला सांगतायत. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. 26 धावा आपण पाहतो. धावफलकावर षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसरा. ऑन साइडला खेळलेत. सचिन आहेत. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फेकी चुकीची होती. मात्र जयेंद्र भोईर बॅकिंगला होते तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ते 28 वर. 2 षटकं संपली आहेत. पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. धावसंख्या 28 वर पोहोचली. पहिल्या षटकात धावा आल्या 15. दुसऱ्या षटकात धावा आल्या 13. 2 षटकं संपले आणि बिनबाद 28 अशी जमेची बाजू असेल. एकही गडी गमावलेला नाही शिरडोन संघानं. संजय जोशी येतात नवीन गोलंदाज. 2 षटकांमध्ये चांगली धावगती राखली आहे ती 14ची शिरडोन संघानं. संजय जोशी येतात नवीन गोलंदाज. 28 धावा आपण पाहतो धावफलकावर. विलास पाटील स्ट्राईक एंडला. बिनबाद 28. संजय जोशी तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला ऑफ साइडला. सिंगल आली आहे. धावसंख्या 29 वर पोहोचली आहे. दुसरी सेमीफायनल आपण पाहणार आहोत ती खोनी विपक्ष आडिवली. इथून जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत दाखल होईल.
गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. जर चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला असता नक्कीच षटकार गेला असता, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यष्टांच्या मागे नितीन पाटील चांगलं काम करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडू चांगल्या पद्धतीने इथे रिलीज करतात गोलंदाज संजय जोशी. लागोपाठचे दोन्ही चेंडू निर्धाव. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. आता मात्र खराब गोलंदाजी आपण पाहतोय. इथं चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि चौकारी आलाय. तर पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. एकूण धावा आल्यात त्या 5. धावसंख्या 34 वर पोहोचली आहे. तर आदरणीय हरीश शेठ भोईर, वैद्य 11 40+ प्रभात 11 संघाचे सर्वे सर्वा यांचं आगमन झालं. हरीश शेठ भोईर यांना विनंती असेल यायचं तुम्ही, कारण तुमचं आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण पहिला 1 बाउन्स दिला नसेल. ओके ओके, फक्त 22च्या 4 धावा आहेत. बॅट कट माफ करा, हरकत नाही. फक्त 4 धावा असतील. तेहतीस धावा. इथं संधी होती, मात्र पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आली आहे आणि वाईड सुद्धा 1+1. एकूण 2 धावा आल्या. धावसंख्या पोहोचली ती 35 वर. आदरणीय हरीश शेठ भोईर, वाकलन, वैद्य 11 प्रभात 40+ संघाचे सर्वे सर्वा यांचं आगमन झालं. हरीश शेठ भोईर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला क्या बात आहे. वाट पाहिली, कारण विलास पाटीलला माहिती आहे गोलंदाज सुद्धा थोडासा थांबून चेंडू रिलीज करतोय. चेंडू संत गतीने हाताळला. विलास पाटीलच्या बॅटमधून आला षटकार. धावसंख्या 41 वर पोहोचली आहे. संजय जोशी राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. षटकं संपली ती एकूण 3. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ट्रॉफ्या लाभल्या आहेत, त्या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे ती स्वर्गीय चांगो भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय सचिन चांगो भोईर उंबरली यांच्याकडनं. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली ती स्वर्गीय चांगो भोईर यांच्या स्मरणार्थ सचिन चांगो भोईर उंबरली यांच्याकडनं. सामनावीरच्या ट्रॉफीज आम्हाला लाभल्या आहेत त्या आदरणीय विठ्ठल धर्मा पाटील माजी सरपंच उंबरली यांच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे ती मित ट्रॉफी शॉपचे ऑनर सुभाष पाटील संदप यांच्याकडनं. मेडल आम्हाला लाभले ते मित ट्रॉफी शॉपचे ऑनर सुभाष पाटील संदप यांच्याकडनं. आणि उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी सुद्धा आम्हाला लाभली आहे ती मित ट्रॉफी शॉपचे ऑनर सुभाष पाटील संदप यांच्याकडनं. तर सर्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. सचिन येतात शेवटचे षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या 41. शेवटचं षटक मार्गस्थ 6 चेंडू बाकी असतील. बिनबाद 41 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय ती शिरडोन संघाची. स्ट्रायकरला रामनाथ. सचिन तयार. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही तोपर्यंत फलंदाज इथं बाद झालेत. विलास पहिला धक्का बसला. 41 धावसंख्येवर 41 धावांची भागीदारी संपुष्टात झाली आहे. विलास पाटील इथं धावचेच्या स्वरूपात बाद होत आहेत. सुभाष पाटील येतात नवीन फलंदाज. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय
ते आदरणीय अर्जुनभाई पाटील, कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय हरीश भोईर वाकलन, मनोहरदादा पाटील कोळे, रजनीकांत गायकवाड मानपाडा, किशोर पाटील निळजे, सचिन भोईर उंबारली, विठ्ठल शेठ पाटील उंबारली, सोमनाथ भोईर उंबारली, सुभाष पाटील संदप आणि या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिलंय ते वैदेही 11 प्रभात 40+ वाकलन या संघाचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि ही जी स्पर्धा आपण पाहतोय 40+ ग्रामीण आगरी बॉयज आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो दोस्ती 40+ चषक 2024 पर्व दुसरं. तर संपूर्ण मित्र परिवाराचा सुद्धा आम्ही आयोजक भीम कालन आणि राजू काटे यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. प्रत्येक मित्र परिवाराने इथं उपस्थिती लावली आहे. रवी भोईर असतील, सचिन भोईर असतील, किशोर पाटील असतील, सुभाष पाटील असतील, आमचे अरविंद पाटील असतील, कैलास पोरजे असतील आणि इतर त्यांचा मित्र परिवाराचा सर्व मित्रांनी इथं उपस्थिती लावली आहे. साई म्हात्रे असतील, देसाईचे दिलीप पाटील असतील, देसाईच्या सर्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 41, स्ट्राईक एंडला सुभाष पाटील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज सचिन चेंडूवर गेलेत, सिंगल आली आहे. धावसंख्या 42 वर पोहोचली. शेवटच्या षटकामध्ये हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. तसेच आमचे श्रीनाथ पाटील नागावचे असतील, सकाळपासून पंच म्हणून आयोजकांना चांगल्या पद्धतीने श्रीनाथ पाटील यांनी सहकार्य केलंय. तसेच इंटरनेटची सुविधा आम्हाला अन्वित इंटरनेटच्या माध्यमातून स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ पिंटू गायकर वाकलन यांच्याकडनं ही इंटरनेटची सुविधा आम्हाला उपलब्ध झाली आहे. तर पिंटू गायकर यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. सचिन तयार, वेगवान चेंडू, तितकीच वेगाने बॅट फिरते, मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. सुभाष पाटील चर्चा करतात रामनाथशी किंवा तुम्हाला अशा पद्धतीने खेळायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये संघनायकाने जबाबदारी सोपवली सचिनवर. सचिनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 42. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. गुड बॉलिंग. रामनाथच्या विकेटचं पतन होतं. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला गेली आहे. नक्कीच, कारण ज्या ज्या वेळेस शिरडोन आणि वाकलन संघ आपण सामना पाहत असतो त्यावेळेस फलंदाजी असो की गोलंदाजी असो सचिन नेहमी डोकीदुखी ठरले शिरडोन संघासाठी. किसन येतात नवीन फलंदाज. सचिन पुन्हा एकदा तयार. ऑफ साइडला सुरेख फटका, सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतील का? सुभाष वेगाने पुढे सरकतायत, तोपर्यंत धावा आल्यात त्या. तिसरीचा प्रयत्न करतायत, चेंडू फेक थोडीशी उशिरा आली आहे, तोपर्यंत किसन सुरक्षित पोहोचले. धावा आल्यात त्या 3. तर राजू काट्याने भीम कालन यांचे मित्र सुभाष आपले रमेश पाटील संदप यांचं आगमन झालं. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या पोहोचली ती 45 वर. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये सचिनने फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. सेकंडला सुभाष पाटील. पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्या 46 वर पोहोचली आहे.
ऑन साईडला खेळतात इथे मात्र शेवटच्या चेंडूवर गेलाय तो चौकार. धावसंख्या पोहोचली ती 49वर. 50 झाल्यात. 46 होत्या 50 पूर्ण झाल्यात. 51चं लक्ष असेल. चला खोनी संघ आणि आडिवली संघ टॉससाठी या. खोनी आणि आडिवली संघाचे संघनायक टॉससाठी या प्लीज. आदरणीय हरीश शेठ भोईर यांना विनंती असेल की खोनी आणि आडिवली दरम्यान टॉस करा. तुमच्या शुभ असते. चला खोनी संघाचे संघनायक या प्लीज टॉससाठी आणि आडिवली संघाचे संघनायक. तर चला या आडिवली आणि खोनी संघाचे संघनायक या प्लीज. चला आडिवली संघाचे संघनायक आलेत. खोनीचे पण येऊ द्या लवकर. तर सूरज गायकर कॅमेरा ऑन करा स्टेज समोर. सूरज गायकर कॅमेरा ऑन करा स्टेज समोर केला. तर आडिवली आणि खोनी दरम्यान टॉस केला जातो. आदरणीय हरीश शेठ भोईर वाकलन यांच्या शुभ असते.
सलामीची जोडी आपण पाहतो वाकलन संघाची सचिन आणि हनुमान, तर गोलंदाज कैलास पाटील. 24 चेंडू आणि लक्ष असेल ते वाकलन संघासमोर 51 धावांचं. पहिली सेमीफायनल आपण पाहतो ते शिरडोन विपक्ष वाकलन. कैलास तयार, राईट मोर विकेट. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी, फुलटॉस चेंडू हाताळलाय. पंच राजू काटेंनी नोचा इशारा केलाय. चौकार आला. एकूण धावा आल्यात त्या 5. फ्रीडची संधी असेल फलंदाज सचिनकडे. ऑफ साइडला खेळले. चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. स्वतः यष्टीरक्षक गेले, चेंडू गॅदर करतात. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. धावसंख्या 6 वर पोहोचली आहे. हनुमान मात्र स्ट्राईक एंडला. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. 51 धावांचं लक्ष ठेवले शिरडोन संघाने वाकलन संघासमोर. पण त्याचा धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 6 धावा. दिशा भरकटले. पंच राजू काटे वाईडचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचली ती 7 वर. क्या बात है. जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर. हनुमान म्हात्रेच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. धावसंख्या पोहोचली ते तब्बल वाऱ्याच्या वेगानं 13 धावा. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिले षटक मार्गात असताना सुरुवात चांगली झाली आहे. 13 धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑन साइडला खेळले. पहिली धाव तर वेगाने आले. दुसरीसाठी सचिन वेगाने पुढे सरकतायत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 15 वर. 51 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. हनुमान आणि सचिन ही जोडी चांगल्या पद्धतीने खेळते. फ्रंटफुटला आले. ऑफ साइडला खेळलेत. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न नक्कीच असेल. सचिन वेगानं धावतायत. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. फ्रंटफुटला आले. इथं मात्र काही गरज नव्हती, कारण जर थांबले असते तर सुरक्षित राहिले असते. इथं धावचीच्या स्वरूपात सचिन बाद होत आहेत. धावसंख्या 17 वर आपण पाहतोय. पहिल्या सामन्याचा हिरो नितीन पाटील येत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये नितीनने 12 चेंडूंमध्ये नाबाद 37 धावा कुठल्या होत्या.
पहिल्या सामन्यामध्ये नितीन पाटीलने 37 धावा कुठल्या होत्या. धावसंख्या 17. स्ट्राईक एंडला नितीन पाटील. गोलंदाज रामनाथ तयार. नऊचा इशारा केला पंचांनी. चेंडू तुमचा रिलीज कुठे झालाय ते राजू काटे यांनी पाहिलंय. पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. का रिव्ह्यू कशालाही नाहीये. वाईट हरकत नाहीये. नो नाहीये मात्र वाईट. नो नाहीये मात्र वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. आता डिसिजन चेंज होणार नाहीये, लक्षात घ्या. वाईड 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 वाईड. धावसंख्या 18. जागेवरने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित. 18 धावा. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. क्षेत्ररक्षक करतात पाठलाग. गुड फिल्डिंग. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतात. धावा आल्यात त्या 2. हनुमान थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. धावसंख्या पोहोचली ती 20 वर. अजून 31 धावांची गरज असेल. धावसंख्या 20. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय. शेटलेल्या झेलचं रूपांतर झालंय चौकारांमध्ये. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. दोन षटक इथं. दुसरं षटक इथं सुरू असताना धावसंख्या आपण पाहतो एकूण 24 धावा. धावसंख्या 24. रामनाथ पुन्हा एकदा तयार. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. गुड बॉलिंग. सिंगल आले बॅटकटच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. अजूनही 26 धावांची गरज असेल. अजूनही 26 धावांची गरज असेल. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. अशा पद्धतीने षटकं संपली ती 2. धावसंख्या आपण पाहतो 25. आता मात्र 12 चेंडू आणि 26 ची गरज. कोणी संघानं ताबडतोब तयार राहायचंय, कारण टॉस जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हा सामना संपल्यानंतर ताबडतोब फिल्डिंग सजवायची आहे.
12 चेंडूंनी 26ची गरज. 2 षटकांमध्ये 25 धावा आल्यात. आता मात्र 12 चेंडूंनी 26ची गरज. सुभाष पाटील येतात डावखुरे गोलंदाज. गुड बॉलिंग. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. डावखुरे गोलंदाज नेहमीच नैसर्गिक गोलंदाजी करत असतात. चेंडू अँगल करत असतात. सुभाष पुन्हा एकदा तयार. इथं मात्र चेंडू मध्ये पडतोय. यष्टीरक्षक विलास पाटील गेलेत. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा आल्यात. इथे चूक झाली का? झाली चूक. फलंदाज बाद. हा ना कॉलिंग इथे व्यवस्थित झाली असती, थांबले असते तर फलंदाज बाद झाला नसता. 12 चेंडूंमध्ये 26ची गरज होती. या चेंडूवर मात्र सिंगल आल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. तिसरीला धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झाले नितीन पाटील. धावचीच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 27 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतो किरण आलेत. सुभाष पाटील. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 12 मध्ये 25 आल्या. 12 मध्ये 26ची गरज होती. सुभाष पाटील चांगली गोलंदाजी करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. इथं मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. फ्रंटफूट लावून खेळले. चौकार आला. धावसंख्या पोहोचली ती 31 वर. आठ चेंडू आणि 20ची गरज. हे 2 चेंडू सुभाष पाटील कशा पद्धतीने टाकतायत ते पाहावं लागेल आणि हनुमान आणि किरण ही जोडी कशा पद्धतीने खेळतात ते पाहावं लागेल. 8 चेंडू आणि 20ची गरज. ऑन साइडला खेळले. चेंडू गेला डोक्यावरनं. आता चेंडू उरलेत ते 7 आणि धावांची गरज असेल 14. हनुमान पाटील संघर्ष करत होते मात्र 2 चेंडूंमध्ये तब्बल धावा आल्यात त्या 10. आता चेंडू उरलेत ते 7 आणि धावांची गरज असेल 14. सिंगल आली आहे. अशा पद्धतीने 3 षटकं संपली आहेत. आता मात्र चेंडू उरलेत ते 6 आणि धावांची गरज असेल 13. चला खोनी आणि आडिवली दोन्ही संघ तयार राहा. खोनी संघाने ताबडतोब सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्या.
6 चेंडू आणि 13ची गरज. जिम्मेदारी सोपवली संघनायकाने नवनाथच्या खांद्यावर. स्ट्रायकरला हनुमान म्हात्रे. पहिला चेंडू यष्टीरक्षक बीड झालेत. पंच राजू काटे वाईटचा इशारा करतात. 1+1 एकूण धावा आल्यात त्या 2. आता चेंडू उरलेत ते 6 आणि धावांची गरज असेल 11. फुलटॉस चेंडू संधी साधली आणि आलाय तो फलंदाज किरणच्या बॅट मध्ये षटकार आणि पंचांनी 9चा इशारा केला. एकूण धावा आल्यात त्या 7. सहा चेंडू आणि 4ची गरज असेल. सामना आता खुला झाला किरणच्या षटकारानं. फ्रीडची संधी असेल फलंदाजाकडे किरणकडे. पुन्हा एकदा फुलटॉस. सामना फिनिश आणि अंतिम फेरीत दाखल झालाय तो वैदई 11 प्रभात 40+ वाकलन संघ. अभिनंदन नितीन पाटील, जयेंद्र भोईर, हनुमान म्हात्रे संपूर्ण वाकलन संघाचा. आणि 4थी ट्रॉफी नक्कीच त्यांच्या नावावर लागू झाली आहे. ती ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची असेल की दुसऱ्या क्रमांकाची ते सांगू शकत नाही. आताच मात्र आतापर्यंत 3 ट्रॉफ्या जिंकल्यात वाकलन संघानं. चला खोनी संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या.